काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी गावात जाऊन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। या भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केलाय। हाके यांनी प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे। ओबीसीचं रिझर्वेशन हे या सुशील कुमार शिंदेच्या GR द्वारे मोडीत निघालं। या ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम त्या सुशील कुमार शिंदेच्या 2004-05 मधल्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनने केली। प्रणितीताई शिंदे, तुमच्या बापानं ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मनोज जरांगे सारख्या जातीवादी माणसाला तुम्ही भेट द्यायला गेलात, पण तुम्ही त्यांना हे नाही विचारलं की तुमची मागणी काय आहे। जरांगेंची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके जळजळीत शब्दात टीका करतायत प्रणिती शिंदे यांच्यावर। जरांगे पाटील यांची भेट घेणं अयोग्य असल्याचं या ठिकाणी हाकेंचं म्हणणं आहे। लक्ष्मण हाके यांनी प्रणिती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवर टीका केलेली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या अंतरवली सराटीत गेलेल्या होत्या। मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता त्यावर आता लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर जळजळीत टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्यानुसार सुशील कुमार शिंदेंमुळेच या ठिकाणी ओबीसी आरक्षण रखडलं असा आरोप आहे हाकेंचा। स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, काय नेमका हा आक्षेप आहे तुमचा? हे बघा, ज्या प्रणितीताई शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुसंख्य विजयंती ओबीसी वर्ग आहे। त्या माणसांना त्यांनी विचारलं का की जरांगे पाटील ओबीसी मधूनच आरक्षण मागतायत आणि मी त्यांना पाठिंबा द्यायला चालले। खरं तर ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करण्यास जबाबदार याच प्रणितीताई शिंदेचे वडील तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आहेत। 2004 ते 5 दरम्यान मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भातला जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन ज्या मुख्यमंत्र्यांनी पारित केला या महाराष्ट्रामध्ये, त्या मुख्यमंत्र्यांचं नाव आहे सुशील कुमार शिंदे, की ज्यामुळे या महाराष्ट्रामधील ओबीसीचं आरक्षणाची चौकटच उद्ध्वस्त झाली। आणि परत तिथं या जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायला या प्रणितीताई शिंदे सोलापूरहून अंतरवलीला गेलेत। म्हणजे ओबीसींना यांनी गृहीत धरलंय का? ओबीसींची मतं नको आहेत का यांना? ओबीसींना काय म्हणणं आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे हे कधी ऐकलं का या प्रणितीताई शिंदेनी? म्हणून माझी ती कालची प्रतिक्रिया होती। हाकेजी, या सगळ्या संदर्भात आम्ही प्रणिती शिंदे यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। तुर्तास त्या या सगळ्या संदर्भात काही बोलत नाहीयेत, पण अर्थातच त्यांची देखील या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। या सगळ्याविषयी तुम्ही आपलं मत मांडलं त्याबद्दल तुमचे आभार। लक्ष्मण हाके होते आपल्यासोबत। ओबीसी नेते प्रणिती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी भेट घेतली त्यावर त्यांनी टीका केलेली आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।